मित्रांनो, आज बौद्धिक विकास आणि मेंदूच्या करामती काय असतात हे आपण पाहणार आहोत. बुद्धी व तिची क्षमता. बुद्धीमुळेच माणूस सर्व प्राण्यापेक्षा वेगळा आणि वरचढ ठरलेला आहे. बुद्धिमत्ता ही निसर्गाकडून मिळालेली सर्वोच्च अशी देणगी आहे. बुद्धीची व्याख्या करताना म्हटले आहे की परिस्थितीप्रमाणे जुळवून घेणं, परिस्थितीच्या गरजेप्रमाणे बदलणं आणि परिस्थितीवर मात करणं या क्रियांसाठी लागणारं नैपुण्य म्हणजेच बुद्धिमत्ता होय. यामध्ये आपली स्मरणशक्ती, विचारशक्ती आणि कल्पनाशक्ती इत्यादी गोष्टींचा अंतर्भाव होतो. फिट्झगेराल्ड म्हणतो, दोन परस्पर विरोधी कल्पना मनात सामावून देखील योग्य कृती करण्याची कुवत शाबूत राहणं ही उत्तम बुद्धिमत्तेची कसोटी आहे. तर स्टर्न यांनी बुद्धिमत्तेच्या 7 मूलभूत क्षमता सांगितलेल्या आहेत. त्या अशा: संख्या ग्रहणशक्ती, स्मृती, शब्दांचा अर्थ समजून घेण्याची व त्याचा उपयोग करण्याची कुवत, अवकाश, काल, दिशा, स्थितिज्ञान हे सर्व होण्याची क्षमता, अनुमान करण्याची तर्कशक्ती, अंदाज बांधण्याची कला, बोधनगती व समस्या सोडवण्याचे सामर्थ्य. बुद्धिमान कोणाला म्हणावे? मानसशास्त्रज्ञांच्या मते जी व्यक्ती भोवतालच्या परिस्थितीसकट समस्येकडे लक्ष देते व त्या समस्येकडे लक्ष देऊन ते केंद्रित करू शकते, अभिव्यक्तीचं साधन म्हणून शब्दसंग्रहाची जाणीवपूर्वक जोपासना करते आणि त्या शब्दांचा अर्थपूर्ण वापरसुद्धा करते, सूक्ष्म निरीक्षण शक्तीचा उपयोग करून परिस्थितीच्या गरजेप्रमाणे योग्य तो प्रतिसाद देणे, स्वतंत्रपणे विचार करू शकते आणि करते, जबाबदारीची प्रत्येक गोष्ट सारासार विचाराने निर्णय करून हाती घेते किंवा हाती घ्यायचं टाळते. याशिवाय आणखी काही लक्षणं सांगता येतील. ज्याच्याकडे उत्तम प्रकारचा सद्सद्विवेक असतो, उत्तम प्रकारच्या कल्पनाशक्तीचे रूपांतर प्रतिभेमध्ये करून सृजक कृती करते, म्हणजे काहीतरी नवनिर्माण करू शकते, घटना, गोष्टी, व्यक्ती, वेष्टी, समष्टी यांचे परस्पर संबंध योग्य प्रकारे आकलन करून घेते. परिस्थिती ही घटनेत सामील असले तरीही अलिप्तता, तटस्थता ती स्वतःची टिकवून ठेवते. स्थलकाल परिस्थितीच्या वर जाऊन दूरदृष्टीने पुढील गोष्टी पाहते. बुद्धिमत्ता ही मानवी मेंदूवर अवलंबून असते, म्हणून मानवी मेंदूचे स्वरूप थोडक्यात समजावून घेऊ. कसा आहे मानवी मेंदू? जगातील सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे मानवी मेंदू. तो इतक्या गुंतागुंतीचा आहे की त्याचे आजपर्यंत झालेले ज्ञान म्हणजे बालवाडीतील मुला इतकेच आहे. आज तयार होत असलेल्या मेगा कॉम्प्युटरपेक्षा निसर्गाने तयार केलेल्या कॉम्प्युटरची शक्ती लाखो पटीने अफाट आहे. मेंदू लंबगोलाकार असून द्विदल धान्यासारखा 2 भागात विभागलेला आहे. हे दोन्ही भाग अतिसूक्ष्म धाग्यांपासून एकमेकांना जोडलेले असतात. या धाग्यांना कार्पस कॅलोझम म्हणजे चेतातंतू असे म्हणतात. मेंदूचा प्रमुख भाग न्यूरॉन्सनी बनलेला असतो. मानवी मेंदूमध्ये या न्यूरॉन्सची संख्या सुमारे 100 अब्ज इतकी आहे. प्रत्येक मेंदूपेशीमध्ये एक केंद्रक असतो. केंद्रकाभोवती पेशीद्रव्य असते. पेशीद्रव्यामध्ये निसल्स नावाचे कण असतात. त्याच्या भोवती अति पातळ असे आवरण असते. अति पातळ आवरणाला पेशिकाया म्हणजे वृक्षिका म्हणजे सूक्ष्म फांद्या असतात. त्यांची संख्या ही असंख्य असते. पेशिकायेतून सूक्ष्म व लांब तंतू निघतो. या अक्षतंतूलाही पुढे अनेक फाटे फुटतात. वृक्षिका संवेदनाचे वहन मेंदू पेशीकडे करतात, तर अक्षतंतू हे मेंदू पेशीपासून शरीराच्या अवयवाकडे वहन करतात. मेंदूचा बाहेरचा भाग वळ्यावळ्यांनी बनलेला असतो, त्यालाच सेरेब्रल कॉर्टेक्स म्हणतात. मानवी मेंदूमध्ये सर्वाधिक वळ्या असतात. ज्या मेंदूला अधिक वळ्या असतात त्याची बुद्धिमत्ता अधिक चांगली असते असे म्हणतात. चेतापेशींचे जाळे. मेंदू हा चेतापेशींचा बनलेला असतो. त्या शरीराच्या सर्व भागातून आलेले संदेश ग्रहण करतात. त्या अनुभवावर प्रक्रिया करून कोणत्या अवयवाने काय करायचे याचा संदेश पाठवतात. मेंदूची शक्ती आणि कार्यक्षमता ही मेंदूमध्ये असणारे चेतापेशींचे जाळे किती मोठे आहे यावर अवलंबून असते. म्हणूनच चेतापेशीची जुळणी हाच बुद्धीचा पाया आहे असे म्हणतात. येणाऱ्या संदेशानुसार चेतापेशींचे कार्य सुरू होते किंवा थांबते. जेव्हा चेतापेशी उद्दीपित होते तेव्हा ती विद्युत आवेग निर्माण करते. बल्बपर्यंत जाणाऱ्या तारेतून जी विद्युत वाहते
तेव्हा इलेक्ट्रॉनचा प्रवाह निर्माण होतो. मात्र चेतापेशीच्या अक्षतंतू आणि वृक्षिकामधून आत येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या सोडियम आणि पोटॅशियमच्या आयनामुळे चेतापेशीमधील विद्युत प्रवाह तयार होतो. दोन चेतापेशी दरम्यान छोटी मोकळी जागा असते, तिला संपर्कस्थानी विदर असे म्हणतात. मोठ्या मेंदूच्या बाह्यांगामध्ये असणाऱ्या प्रत्येक चेतापेशीला सरासरी 30,000 संपर्कस्थानी विदर असतात, तर काही मोठ्या चेतापेशींना 60,000 एवढी संपर्कस्थानी विदर असतात. कोणकोणत्या चेतापेशी जोडायच्या हे आपले जनुकी ठरवतात, म्हणजे जीन्स ठरवतात. चेतापेशी एकमेकींना जोडल्यामुळे मेंदूमध्ये चेतापेशींची एक जाळे तयार होते. गर्भावस्थेत आणि अर्भकावस्थेत संपर्कस्थाने निश्चित होतात. प्रत्येक चेतापेशी इतर किमान 100 चेतापेशीकडून उद्दीपन स्वीकारते. म्हणजे एकाच चेतापेशीचा मिनिमम 100 दुसऱ्या चेतापेशीशी संपर्क असतो. चेतापेशी दोन प्रकारच्या असतात. गर्भावस्थेमध्ये ज्या चेतापेशी तयार होऊन जे जाळे तयार होते ते कधी बदलत नाही. दुसऱ्या प्रकारच्या चेतापेशी नंतर तयार होतात. या चेतापेशी जोडले जाण्याची प्रक्रिया मंद गतीने होत असते. कॅनरी पक्ष्याच्या मेंदूमध्ये नवीन चेतापेशी तयार होतात, पण मानवी मेंदूमध्ये नवीन चेतापेशी तयार होत असल्याचा पुरावा अद्याप मिळालेला नाही. काही जण म्हणतात त्या होऊ शकतात. चेतापेशीमधील दळणवळण रासायनिक बदलामधून होते. संपर्कस्थानी विद्राजवळ विद्युत आवेग आला की त्या ठिकाणी अनेक प्रकारची जैव रसायने निर्माण होतात. या संदेशवाहक जैव रसायनांना चेता प्रसारक असे म्हणतात. विद्राच्या एका बाजूकडून जैव रसायनाचे म्हणजे बायोकेमिकलचे रेणू पलीकडच्या बाजूला जातात. पलीकडच्या बाजूला विशिष्ट प्रकारचे प्रथिन रेणू या संदेशवहन रेणूंना स्वीकारतात. आजपर्यंत अशा 50 चेता प्रसारकांचा शोध लागलेला आहे. भावनांची निर्मिती होणे आणि भावनांवर नियंत्रण ठेवणे यात चेताप्रसारकाचे म्हणजे या बायोकेमिकलचे काम अत्यंत महत्त्वाचे असते. अतिमद्यपानामुळे चेताप्रसारकामध्ये बदल घडून येतो. मॉर्फिन या औषधामुळे वेदना कमी होऊन मानसिक अवस्थेत बदल घडून येतो. मेंदूमध्ये मॉर्फिनचे रेणू विशिष्ट ठिकाणी चिकटतात आणि हा बदल घडून येतो. हे मॉर्फिन अफूपासून बनवतात. मॉर्फिन सारखेच एन्डॉर्फिन आहे, मात्र एन्डॉर्फिन माणसाच्या शरीरामध्येच तयार होते. सकाळी किंवा सायंकाळी पळण्याचा व्यायाम करून आल्यावर मानवी मेंदूमध्ये एन्डॉर्फिन तयार होते. यामुळे सर्व काही चांगले आहे, ठीकठाक आहे असे वाटू लागते. सेरोटोनिन हेही असेच चेताप्रसारक आहे. ते कमी झाले की माणूस निराशाग्रस्त होतो. फासोप्रेसिन या चेताप्रसारकामुळे स्मरणशक्ती वाढते, मनाची एकाग्रता वाढते. मेंदू अतिशय जलद गतीने माहिती पुरवतो. हेरॉईनच्या व्यसन असणाऱ्यामध्ये फेरसोप्रेसिनचे प्रमाण खूपच खालावते. मेंदू हा इतर ग्रंथींवर नियंत्रण ठेवणारी ग्रंथी म्हणून कार्य करतो. जसे प्रधानमंत्री व इतर मंत्री असतात, त्यात सर्वात महत्त्वाचा व अधिक खाती सांभाळणारा आणि सर्व मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवणारा तो प्रमुख असतो. तसेच मानवी मेंदूचे आहे. तो पीयूषिका ग्रंथीच्या माध्यमातून इतर सर्व अंतस्रावी ग्रंथीवर नियंत्रण ठेवतो. शरीरामध्ये अवटू ग्रंथी, परावटू ग्रंथी, वृषण किंवा डिंब ग्रंथी इत्यादी अंतस्रावी ग्रंथी आहेत. त्यातून संप्रेरके किंवा हार्मोन्स तयार होतात. ताणतणावाला प्रतिसाद देणे, पुनरुत्पादन, मातेच्या स्तनामधून दुधाची निर्मिती करणे, शरीराचे तापमान व्यवस्थित राखणे, द्रव पदार्थांचे प्रमाण संतुलित ठेवणे व मेंदूच्या कार्यवाहीवर नियंत्रण ठेवणे इत्यादी प्रकारची कामे ही संप्रेरके हार्मोन्स करीत असतात. ही संप्रेरके मानवी वर्तनावरही परिणाम करीत असतात. अवटू ग्रंथीमधून थायरॉक्सिन नावाचे संप्रेरक निर्माण होते. ते जर कमी झाले तर स्मरणशक्ती कमी होते, विचारांचा वेग मंदावतो, मन एकाग्र होत नाही, व्यक्ती आळसी बनते, अनुत्साही बनते, वेडसरपणा येतो. अशा लोकांना थंडी देखील जास्त वाजते. हे संप्रेरक जर जास्त झाले तर लोक अति कामसू होतात, सदैव बेचैन राहतात, त्यांचे वजन कमी होते, मनाची घडी विस्कटून मन सैरभैर होते. मेंदूमधील संदेशांचा वेग. मानवी मेंदू हे आजपर्यंत शास्त्रज्ञांना न सुटलेले एक कोड आहे. 1990च्या दरम्यान मेंदूचं स्कॅनिंग करण्याचं यंत्र विकसित झालं. त्यावेळी वाटलं होतं की मेंदूची सर्व गुपितं समजतील, पण नंतर असं लक्षात आलं की मेंदूचा 10% भागही व्यवस्थित समजलेला नाही.
मेंदूला सूक्ष्मातिसूक्ष्म संवेदनांचे संदेश सेकंदाचे हजारो भाग केले तर त्यातील एका भागाच्या वेळेत समजतात, म्हणजे इतक्या लवकर समजतात. शरीराला कुठेही साधा स्पर्श झाला तरी निमिषार्धात ती संवेदना मेंदूत पोहोचते. या संदेश वहनाचा वेग सेकंदाला 400 किलोमीटर इतका आहे. त्याचवेळी त्या संदेशाचे पृथक्करण विश्लेषण होऊन लगेच परत संदेशही पाठवला जातो. इतकी कार्यक्षमता जगातील कशातच आढळून येत नाही. मेंदूमधील पेशी विद्युत रासायनिक सर्किटद्वारे जोडलेले असतात. मानवी मेंदू सरावाने सेकंदाला 300 सुगंधाचं पृथक्करण करू शकतो. पूर्वी असा समज होता की मेंदूचं संचालन कार्यविभागणी तत्वावर होत असावं, म्हणजे मेंदूचा ठराविक भाग ठराविक काम करीत असावा. दिसणे, सुगंध, बोलणे, ऐकणे, स्पर्श इत्यादी गोष्टी मेंदूच्या वेगवेगळ्या भागाकडून जाणलं जात असावं. पण नवीन संशोधनानुसार असे समजले की शरीराच्या सर्वच क्रिया मेंदूच्या संकलित कोऑर्डिनेट तंत्राकडून संचलित केल्या जातात. यामध्ये अब्जावधी न्यूरॉन्स क्रियाशील होतात. न्यूरॉन्सचं मेंदूत टीमवर्क असतं. मेंदूचा उजवा भाग ऊर्जेचं केंद्र असलं तरीही इतर 101 केंद्रही कार्यरत होतात. त्यांच्या एकत्रित कार्यामुळं ती क्रिया अर्थपूर्ण बनते. एकटा न्यूरॉन काही करू शकत नाही, पण अनेक न्यूरॉन्स एकत्रित येऊन खूप काही करू शकतात. संपूर्ण शरीर व्यापून असलेलं ज्ञानतंतूंचं जाळं संदेशाचे वहन सेकंदाला 400 किलोमीटर वेगानं करतं, तर मेंदूच्या आतील व्यवहार थोडे हळू चालतात. त्यांचा वेग तासी 20 किलोमीटर इतका असतो. मेंदूमधील घटक पदार्थ. मेंदूमध्ये 80% द्रव पदार्थ असतो, 10% चरबी, 8% प्रोटीन असतात, तर उरलेल्या 2% साखर, मीठ व इतर खनिजे असतात. मानवी मेंदू जेवढी ऊर्जा वापरतो त्यावर 0 पॉवरचा एक बल्ब लावता येईल. मात्र तेवढ्या शक्तीवरच मेंदू गगनाला ठेंगणे करून सोडणारी झेप घेतो. मेंदूचं वजन शरीराच्या एकूण वजनाच्या 150व्या भागा इतकं असतं. शरीरातील 1/5 प्राणवायू व ग्लुकोज मेंदू वापरतो. विज्ञान मेंदूच्या अगणित व्यापारालाच मन म्हणते, म्हणून काही शास्त्रज्ञ सायकॉलॉजीलाच ब्रेनॉलॉजी असे गमतीने म्हणतात. मनाची प्रत्यक्ष कार्यवाही मेंदूद्वारे होते. मनाच्या बहुतेक प्रक्रिया मेंदूद्वारेच प्रकट होतात. मनाच्या आविष्काराच्या कार्यकारी घटकाचे काम मेंदू करीत असतो. मेंदू हे एक हार्डवेअर आहे. अगदी उपमास देऊन सांगायचं झालं तर संगणकाचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर असे 2 भाग पडतात. CPU, मॉनिटर, कीबोर्ड, माऊस, हार्ड डिस्क, रॅम चिप्स, IC इत्यादी घटक हे संगणकाचे हार्डवेअर असते. तर त्यामध्ये असलेले प्रोग्रॅम्स, त्याच्या भाषा इत्यादी सर्व काही सॉफ्टवेअर होय. मानवाचेही तसेच आहे. मानवाचे शरीर म्हणजे त्यातील अस्थि, मांस, रक्तपेशी, मज्जा, मेंदू, हृदय हे सर्व हार्डवेअर आहे. तर बुद्धिमत्ता ही संगणकाची भाषा असून मन हा एक प्रोग्रॅम आहे, म्हणजे हे त्याचे सॉफ्टवेअर आहे. मानवी मेंदू म्हणजे या संगणकाची हार्ड डिस्क आहे. त्याच्यावर सर्व मेमरी एकत्रित केली जाते, सर्व मेमरीची साठवणूक केली जाते. मज्जातंतू म्हणजे त्याची इंटिग्रेटेड सर्किट्स आहेत. मानवी चेहरा हा मॉनिटर आहे, तर त्याचे हात पाय हे माऊसचे काम करतात. थोडक्यात काय, मानवी मनाचे व बुद्धीचे हार्डवेअर म्हणजे मानवी मेंदू होय. झोपेत सुद्धा मेंदू जागा राहून काम करीत असतो. प्रत्येकाच्या मेंदूची रचना वेगवेगळी असते. सर्वांचे मेंदू सारखेच नसतात. कुणाच्या मेंदूत तर्कशास्त्र अधिक असेल तर कुणाच्या मेंदूत भाषा शिकण्याची शक्ती, कुणाला कविता करता येतील तर कुणाला गणितातील प्रमेय लिलया सोडवता येतील, कुणाला तांत्रिक कामामध्ये अधिक गती असते तर कुणाला कलाविष्कार करण्यात अधिक चांगलं जमतं. ज्याच्या त्याच्या मेंदूच्या क्षमतेप्रमाणे जो तो अधिक चांगले काम करीत असतो. म्हणूनच शाळेतील काही मुलांना गणित चांगले येते तर काहींना भाषेत जास्त मार्क्स मिळतात. याचा अर्थ ज्याची त्याची क्षमता भिन्न भिन्न असते. वर्गात चक्क नापास झालेल्या मुलांनी पुढील आयुष्यात मोठमोठे शोध लावल्याचे विज्ञानाच्या इतिहासात वाचायला मिळतात. प्रत्येकाच्या मेंदूच्या क्षमतेमध्ये फरक असतो. म्हणून ज्याच्याकडे ज्या क्षमता आहेत त्याचा अधिकाधिक विकास करून घ्यावा. तो विकास करणे प्रत्येकाच्या हातात आहे. भावनांक आणि बुद्ध्यांक. सर्वसाधारणपणे असे म्हणतात की मेंदूचा डावा भाग तर्कशुद्ध विचार करणारा व चिकित्सक पद्धतीने काम करणारा असतो, तर उजवा भाग हा कल्पना, सृजनशीलता, कला व प्रतिभा संपन्न असतो. आपल्या परीक्षा पद्धतीमध्ये मेंदूच्या भागातील
एका शक्तीचे म्हणजे स्मरणशक्तीचे मूल्यमापन करून हुशारी ठरवली जाते, पण ती पद्धती अत्यंत चुकीची आहे. स्मरणशक्ती म्हणजे हुशारी हे मूल्यमापन अत्यंत चुकीचे आहे. तसेच माणसाच्या बुद्धिमत्तेसाठी बुद्ध्यांक, ज्याला इंटेलिजंट कोशंट असे म्हणतात, तो तपासून बुद्ध्यांक काढला जाता होता व त्यावरून बुद्धी तपासत असत. मात्र त्यावरही संपूर्ण बुद्धिमत्ता अवलंबून असत नाही हे आता सिद्ध झालेलं आहे. म्हणून बुद्ध्यांकाबरोबर आता व्यक्तीचा भावनांकही इमोशनल कोशंट तपासतात. बौद्धिक बुद्ध्यांक म्हणजे जे इंटेलिजंट कोशंट म्हणजे अभ्यासात डोकं चालणं, स्मरणशक्ती भरपूर असणं इत्यादी गोष्टी होत, तर भावनांक इमोशनल कोशंट म्हणजे आत्मविश्वास, धाडस, जिद्द, चिकाटी, निर्भयता, इच्छाशक्ती, प्रेरणा, लगन, जिगर इत्यादी गोष्टी यामध्ये येतात. यश मिळवण्यासाठी बुद्ध्यांकापेक्षा भावनांक फार महत्त्वाचा असतो. आपल्या शिक्षणाने फक्त बुद्ध्यांकातील काही विशिष्ट भाग विकसित करण्याचा प्रयत्न केला, भावनांकाचा विचारच केला नाही. म्हणून आपल्या देशातील पिढी अयशस्वी, परावलंबी, लाचार निर्माण झाली. भावनांक हवा तेवढा वाढवता येतो. विशिष्ट पद्धतीने त्याला सूचना दिल्या की भावनांकामध्ये हळूहळू वाढ होत जाते. त्याची पद्धती आमच्या प्रॅक्टिकल माइंड प्रोग्रॅमिंग या पुस्तकात दिलेली आहे. भावनांक व बुद्ध्यांकापासून 4 शक्यता निर्माण होतात. एक, ज्याचा भावनांक व बुद्ध्यांक उत्कृष्ट आहे अशी व्यक्ती, म्हणजे ज्याच्याकडे बुद्धीची कुशाग्रता तर असतेच, शिवाय त्यांच्याकडे प्रचंड आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, धाडस, व्यावहारिक कौशल्य इत्यादी गोष्टीही चांगल्या असतात. अशी माणसे यशस्वी होतातच. उदाहरणार्थ भगवान श्रीकृष्ण अतिशय हुशार होते. त्यांच्या बुद्धिमत्तेची चमक महाभारतात वाचायला मिळते. शिवाय इतर गोष्टीही फार मोठ्या प्रमाणात होत्या, म्हणून त्यांनी कौरवाकडे महापराक्रमी सेना असूनही महाभारतातील युद्ध यशस्वीपणे जिंकले. अनेक राजांना मुक्त केले. अनेक दुष्ट राजांचा निपात केला. दुसरे उदाहरण म्हणजे शिवाजी महाराज हे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास केला तर ते अतिशय सूक्ष्म व तरल बुद्धिमत्तेचे होते हेच दिसून येते. तसेच त्यांच्याकडे धैर्य, स्वाभिमानी बाणा, सजगता, उत्तम व्यवहार कौशल्य, संघटन कौशल्य, मुत्सद्देगिरी इत्यादी गुणही अतिशय चांगल्या दर्जाचे होते. म्हणून ज्यावेळी स्वातंत्र्याचे नावही काढायची कुणाची हिंमत नव्हती, अशा काळात त्यांनी सर्वसामान्य माणसांकडून काम करवून घेऊन स्वराज्याची स्थापना केली. स्वातंत्र्याच्या मुक्त वातावरणात श्वास घेण्याचे सामर्थ्य प्राप्त करून दिले. ज्याचा बुद्ध्यांक आणि भावनांक उत्तम दर्जाचा आहे त्याला जगातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही. दुसरा प्रकार आहे बुद्ध्यांक उत्तम मात्र भावनांक कमी. अशी माणसे यशस्वी होत नाहीत. ती दुसऱ्याच्या हाताखाली पगारावर काम करतात. आपल्या बुद्धीचा दुसऱ्याला उपयोग करून देतात. बुद्धिमत्ता विकत मिळते ती अशा लोकांचीच. या लोकांजवळ धाडस नसते, व्यावहारिक किंवा संघटन कौशल्य नसते, पुरेसा आत्मविश्वास नसतो किंवा असल्यास इतर काही गोष्टी नसतात. म्हणून हे लोक स्वतःजवळ बुद्धी असूनही ते त्या बुद्धीचा स्वतःसाठी उपयोग करून घेऊ शकत नाहीत. ते आपली बुद्धी दुसऱ्यासाठी खर्च घालतात. ते आपली बुद्धी चक्क विकतात आणि आलेल्या पैशावर खुश राहतात. उदाहरणार्थ, अनेक अधिकार पदावर काम करणाऱ्या व्यक्ती, मग ती अधिकाराची पदे सरकारी बाबूची असोत किंवा मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीतील असोत. तिसरा प्रकार आहे बुद्ध्यांक साधारण मात्र भावनांक उत्कृष्ट. अशी माणसे यशस्वी होण्याची शक्यता 99.9% इतकी असते. कारण यशस्वी होण्यासाठी बुद्ध्यांकापेक्षा भावनांकच फार महत्त्वाचे काम करीत असतो. महात्मा गांधीजी शाळेत कच्चे होते, पण तेच पुढे आधुनिक भारताचे संस्थापक व राष्ट्रपिता ठरले. बिल गेट्स, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, धीरूभाई अंबानी, भीमसेन जोशी, इंदिरा गांधी इत्यादींनी आपापल्या क्षेत्रात जे काही यश मिळवले ते उत्तम प्रतीचा भावनांक, जिगर होती म्हणूनच. बुद्ध्यांक सुमार दर्जाचा असूनही उत्तम भावनांक असलेल्यांनीच जगामध्ये अनेक उलतापालथी घडवून आणलेल्या आहेत. अनेक गोष्टी त्यांच्या धाडसातून व आत्मविश्वासातूनच साकार झालेल्या आहेत. जगातील सर्वात उंच शिखर एव्हरेस्ट सर करण्यासाठी बुद्ध्यांकापेक्षा भावनांकाचाच जास्त उपयोग होतो. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी भावनांक हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. भावनांक उत्तम असेल तर त्या त्या क्षेत्रात काम करीत असताना बुद्धीचे कामही व्यवस्थित करता येते. कारण तेवढी बुद्धिमत्ता सर्वसाधारणपणे सर्वांकडे असतेच. यशासाठी भावनांक चांगला असण्याची अत्यंत आवश्यकता आहे. चौथा प्रकार भावनांक व बुद्ध्यांक दोन्हीही कमी दर्जाचा असणे. अशी माणसे यशस्वी होत नाहीत.
मात्र त्यानेही जर भावनांक वाढवण्याचा प्रयत्न केला तर तेही यशस्वी होऊ शकतील. कारण बुद्ध्यांक वाढवता येत नाही, मात्र त्याला धारदार सतेज बनवता येते व बुद्धीकडून करून घेणारी कामे करता येतात. मात्र भावनांकांचे विशेष असे आहे की तो हवा तितका वाढवता येतो, प्रयत्नाने त्याच्यात वाढ करता येते, म्हणून प्रत्येकाला यश मिळवता येऊ शकते. बुद्ध्यांक ही ईश्वरी देणगी आहे, मात्र यश मिळवण्यासाठी खरी गरज असते ती भावनांकाची. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणताही माणूस आपला भावनांक प्रयत्नाने वाढवू शकतो. म्हणून तुमचा भावनांक वाढवा. मी यशस्वी होणारच हा तुमचा मनापासून अगदी आतून भक्कम निर्धार असेल, ठाम निश्चय असेल, तुमच्याकडे जिगर असेल, संत मीरासारखी लगन असेल तर तुम्ही यशस्वी झालाच म्हणून समजा. मेंदूच्या तरंगलहरी, मेंदूमध्ये तरंगलहरी निर्माण होतात. त्या तरंगांची नावे अशी आहेत: 1 अल्फा, 2 बीटा, 3 डेल्टा आणि 4 थीटा. या तरंगांच्या वारंवारिकतेने म्हणजे फ्रिक्वेन्सीवरून मेंदूची कार्यक्षमता ओळखता येते. अल्फा या तरंगावरून मनाची शांतता, उभारी, शिकण्याची गती, मनाचा मोकळेपणा, मिळणारी प्रेरणा इत्यादी गोष्टीची माहिती होते. तसेच ध्यानावस्थेमध्ये गेल्यानंतर मेंदूतील चेतापेशींच्या जाळ्यांची गती मंदावते व अल्फा लहरींचे तरंग निर्माण होतात. त्यावेळी ताणतणावापासून पूर्ण मुक्ती मिळते. याच तरंगांच्या आधारे अल्फा ध्यान पद्धती विकसित केलेली आहे. सर्वसाधारणपणे कोणत्याही ध्यान पद्धतीमध्ये मेंदूमध्ये अल्फा तरंग निर्माण झालेले आपल्याला आढळून येतात. जेव्हा मन शांत होऊन एकाग्र होते तेव्हा या तरंगलहरी मेंदूमध्ये निर्माण होतात. अल्फा तरंगलहरी निर्माण करून अनेक गोष्टी साध्य करता येतात. मनाला हव्या त्या सूचनाही त्याच काळात दिल्यास त्या ताबडतोब डायरेक्ट अंतर्मनात जातात. बाह्य मनाचा अडथळा दूर होतो व हव्या त्या सूचना देऊन मनाकडून काम करवून घेता येते. मनाची हवे तसे प्रोग्रॅमिंग करता येते. एखादी वाईट सवय घालवता येते व हवी ती सवय लावून घेता येते. दुसरा प्रकार आहे बीटा. या तरंगावरून तार्किक विचार, पृथक्करण, चिकित्सकता, सावधानता, वक्तृत्व, हजरजबाबीपणा, संवाद, सावधानता इत्यादी गोष्टी आपल्याला कळतात. डेल्टा यावरून मेंदूची क्षमता कळते, मेंदूची स्वप्नरहित अवस्था, सखोल शिथिलता कळते. तर थीटा मन किती एकाग्र व ध्यानस्थ होऊ शकते ते कळते. या तरंगलहरी प्रामुख्याने लहान मुलांमध्ये असतात. दुसऱ्या एका विश्लेषणाप्रमाणे अल्फा लहरींच्या वेळी मनाची अबोधावस्था असते. ध्यानावस्थेत गेल्यानंतर जी अवस्था प्राप्त होते ती ही अवस्था होय. या अवस्थेमध्ये मनाची क्रिटिकल फॅकल्टी पूर्णपणे थांबलेली असते. त्यामुळे ज्या काही सूचना मिळतील त्या सूचना मन प्रामाणिकपणे पाळते. स्वविकास करून घेण्यासाठी अल्फा ध्यान पद्धतीचा काही जण उपयोग करून घेतात, तर बीटा तरंगांच्या वेळची अवस्था म्हणजे पूर्ण जागृत अवस्था होय. डेल्टा तरंग हे झोपेत असताना निर्माण होतात, तर थीटा हे स्वप्नावस्थेमधील तरंग असतात. मेंदूच्या डाव्या व उजव्या भागाच्या तरंगलहरी स्वतंत्र असतात. त्या स्वतंत्रपणे त्यांच्या त्यांच्या शिखरावर पोहोचतात. ध्यानावस्थेत गेल्यानंतर डाव्या व उजव्या मेंदूच्या तरंगलहरी एकाच वेळी शिखरावर पोहोचतात व एकमेकाशी एकरूप होतात. या एकरूपतेमुळे अधिकाधिक शक्ती मोकळी होते. म्हणून एकाग्रता साधून मेंदूच्या अनेक शक्तींचा विकास करून घेता येतो व त्या शक्ती प्रभावीपणे वापरताही येतात. एकाग्रतेमुळे अनेक चमत्कार घडून येतात. या तरंगलहरींचे ऐक्य करून किंवा तरंगलहरींची वारंवारिकता फ्रिक्वेन्सी ध्यानाच्या साह्याने कमी करून त्यावेळी आपणास हव्या त्या सूचना देऊन हवा तो बदल करून सवयी स्वभाव बदलता येतो. अनेक चांगल्या सवयी अंगवळणी पाडता येतात. कमी असलेल्या भागाचा विकास करता येतो. भावनांक वाढवता येतो. बुद्धीचे पैलू, बुद्धीमध्ये अनेक शक्ती असतात, तसेच तिच्यात अनेक पैलू म्हणजे प्रकारही असतात. म्हणून एकाची बुद्धी दुसऱ्यासारखी कधीच असणार नाही. बुद्धी ही एकांगी नसून अनेकांगी असते. त्यात अनेक प्रकारच्या बौद्धिक क्षमता एकाच वेळी कार्यरत असतात. म्हणूनच लोक एकाच वेळी रहदारीतून सायकल चालवू शकतात, त्याचवेळी गप्पा मारित असतात, विनोद करीत असतात, भोवतालचे सौंदर्यही जाता जाता पाहत असतात. बुद्धी एकाच वेळी अनेक प्रकारचे ज्ञान ग्रहण करीत असते. डॉक्टर गिलफोर्ड यांच्या मते आपली बुद्धी 150 वेगवेगळ्या पैलूंनी बनलेली असते. बुद्धिमत्तेचा अभ्यास करून त्यांनी साधारणपणे 3 अंगांनी बुद्धीचे स्वरूप स्पष्ट केले आहे. बौद्धिक क्रिया, यामध्ये आकलन, स्मृती, बहुदिश विचार,
एकदिश विचार, मूल्यमापन या गोष्टींचा विचार केला आहे. तसेच निष्पत्ती यामध्ये घटक, गट, संबंध, संरचना, परिवर्तन आणि गर्भितार्थ या गोष्टी येतात. आणि तिसरा भाग माध्यम, यामध्ये आकृती रूप, संज्ञारूप म्हणजे श्राव्य, आशयरूप, भाषारूप आणि लोकव्यवहार यांचा समावेश केला आहे. बौद्धिक प्रक्रियांच्या 5, माध्यमाच्या 5 व निष्पत्तीच्या 6 या प्रकारांच्या संयोगाने बुद्धीचे 150 वेगवेगळे पैलू सांगता येतात. उदाहरणार्थ, भाषारूप माध्यमातील गर्भितार्थाचे मूल्यमापन करण्याची क्षमता. या आकृती बंधानुसार प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करते. एखाद्या व्यक्तीला तंत्रशास्त्रातील किंवा गणितातील प्रमेय चटकन समजतील, पण त्याच व्यक्तीला एखाद्या साध्या कवितेचा अर्थ समजून घेणे अवघड जाईल. कोणती व्यक्ती कोणते माध्यम वापरते यावरून त्या व्यक्तीच्या अभिक्षमतेचा अंदाज बांधता येतो. डॉक्टर गिलफोर्डच्या मतानुसार बुद्धिमत्ता म्हणजे वेगवेगळी माहिती किंवा वेगवेगळ्या माध्यमातून येणारे संदेश यांचे पद्धतशीर संस्करण करण्याची क्षमता होय. याशिवाय बुद्धीचे सुप्त पैलू किती आहेत याचा हिशोब अद्याप झालेला नाही. यामधील 10-15 पैलूंचाच आपण व्यवहारात उपयोग करीत असतो. म्हणजेच बुद्धीचा फक्त 15 ते 22% आपण प्रत्यक्ष वापर करीत असतो. पदार्थ विज्ञान शास्त्रातील महान सैद्धांतिक शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन सुद्धा त्यांच्या बुद्धीचा फक्त 25% वापर करीत होते असे म्हणतात. 100% बुद्धिमत्ता ही काय चीज असेल याची यावरून कल्पना येईल. जसे हिऱ्याला पैलू पाडून त्याला चकाकी येते, तसेच काहीसे बुद्धीचे आहे. बुद्धीचे पैलू वापरून ती तेज बनते. अष्टपैलू माणूस असला तरी तो आपणास परिपूर्ण वाटतो. मग बुद्धीचे अनेक पैलू वापरले तर माणूस कुठल्या कुठे जाईल. बुद्धीला सर्व पैलू उपस्थित असतात असे नव्हे, तर सभोवतालचे पोषक वातावरण, निर्माण करून दिलेली परिस्थिती, उत्तम आहार व शिस्तबद्ध प्रयत्नानेही बुद्धीला पैलू पडू शकतात असे सिद्ध झालेले आहे. प्रखर बुद्धिमत्ता. बुद्धी ही ईश्वरी देणगी आहे. बुद्धिमत्ता हा एक प्रकाश आहे, टॉर्च आहे, ईश्वराने दिलेला प्रकाश. प्रखर बुद्धिमत्तेचे लक्षण सांगता येणेही अवघड आहे, कारण त्या बुद्धीला या जगातील सर्व फुटपट्ट्या अपुऱ्या पडतात. त्याची जगातील कुठल्याही गोष्टीची तुलनाच अशक्य आहे. जसे हजारो टन कोळशाच्या खाणीत कुठेतरी एखादा हिरा दडलेला असतो, तसेच अशी बुद्धिमत्ता कोट्यावधी लोकांमध्ये एखाद्यामध्ये असते. हिरा असला तरी त्याचे पैलू पाडल्याशिवाय चकाकत नाही. तसेच अशा बुद्धीचे आहे. मी बुद्धिमान आहे असे स्वतःच सांगत तो पुढे येणार नाही आणि योग्य संधी मिळाल्याशिवाय ती बुद्धी चकाकणार नाही. अशा बुद्धिमत्तेची शक्यता 1 कोटीत 1 इतके असावी. प्रखर बुद्धिमत्तेचं लक्षण सांगायचं झालं तर त्याला सगळंच स्वच्छ आणि स्पष्ट दिसतं. बुद्ध्यांक आणि भावनांक मोजण्याच्या आज निर्माण केलेल्या सगळ्या कसोट्या त्याच्या पुढे फिक्या पडतात, कारण त्या बनवणाराची जेवढी बुद्धिमत्ता असेल तेवढीच त्या कसोटीची झेप. प्रखर बुद्धिमत्ता म्हणजे केवळ प्रखर प्रकाश. अशा व्यक्ती सांगायच्या म्हणजे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, आद्य शंकराचार्य, नागार्जुनाचार्य, स्वामी विवेकानंद, आइन्स्टाईन, स्टीफन हॉकिन्स, व्हाईटहेड, रसेल, विटगेन्स्टाईन या प्रकारची माणसं होत. व्हाईटहेडच्या संदर्भात एक विनोद सांगितला जातो. व्हाईटहेडचा अभ्यास करता करता जेव्हा हेड व्हाईट होईल म्हणजे डोके पांढरे होईल, म्हणजेच केस पिकून म्हातारे होईल, तेव्हा व्हाईटहेड समजतो. तर आइन्स्टाईनने जेव्हा त्याच्या जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीचा सिद्धांत मांडला त्यावेळी जगात तो फक्त तिघांना समजला होता. त्या तिघात आइन्स्टाईन स्वतः पहिला होता. अशी बुद्धिमत्ता ही प्रतिभा असते. तिच्यातून अत्यंत किचकट, अवघड, गुंतागुंतीच्या, सृजक व नूतन गोष्टी बाहेर येतात. आपल्या देशात आपण पेपरमध्ये शास्त्रज्ञ म्हणून ज्यांची नावे वाचतो त्यातील बरेचसे खऱ्या अर्थाने शास्त्रज्ञ नसतात, तर ते असतात तंत्रज्ञ. तर काही लोक शास्त्रज्ञात राजकारणी म्हणून ओळखले जातात आणि राजकारण्यांमध्ये शास्त्रज्ञ म्हणून मिरवले जातात. प्रखर बुद्धिमत्तेचा दर्जाच वेगळा असतो. शास्त्रज्ञांना आढळून आले आहे की चेतापेशींची संख्या किंवा मेंदूचे वजन यांचा बुद्धिमत्तेशी संबंध नसून बुद्धिमत्ता ही चेतापेशींच्या जोडणीवर अवलंबून असावी. आइन्स्टाईन सारख्या बुद्धिमान मेंदूचे निरीक्षण केल्यानंतर असे आढळून आले की त्यांच्या व इतर मेंदूत फारसा फरक आढळला नाही.